गणित विषयासाठी आदरणीय मीना निकम मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव खैरी या शाळेच्या वतीने आणि पंचायत समिती श्रीरामपूरच्या वतीने आपणास गणित विषयाचं मार्गदर्शन या तासिकेमध्ये करणार आहेत. तर मी आदरणीय निकम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद राणे सर. काल 2019 या पेपरचे गणिताचे सॉल्विंग तुम्ही केलेत सर्वांनी आणि आज आपण त्याच्या पुढील 42 पर्यंत झालेले आहेत आणि 43वा प्रश्नापासून पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. हे करत असताना सर्वात प्रथम सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत. तुम्ही सर्वजण खूप मेहनत करत आहात. जेव्हा सर्वजण थंडीच्या गुलाबी चादरीमध्ये झोपलेले असतात विद्यार्थी, त्यावेळेस तुम्ही उठून अभ्यास करताय, याचा अर्थ यश नक्कीच जवळ आहे. अशा सुंदर विचाराने आपण सुरुवात करत आहोत. तर बघा, 43वा आणि श्रीरामपूर पंचायत समिती आणि आमची निमगाव शाळा या दोघांकडून तुमच्या सर्वांसाठी हार्दिक शुभेच्छा. बघा, पुढचा प्रश्नाची उत्तरं आलेली आहेत ऑलरेडी आणि मी जॉईन व्हायच्या आधी विद्यार्थी जॉईन होते. तर याचा अर्थ असा आहे की सर्वांना ज्ञानाची खूप भूक आहे, तहान आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. 43वा प्रश्न आपण सोडवत आहोत. सर्वांना दिसतंय? 30 मीटर लांबीच्या दोरीला 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती? बघा, हा प्रश्न थोडासा फसवा असतो आणि आपण वर्षभर याचा सराव केलेला असतो. तर या प्रश्नामध्ये फसवं ठिकाण फक्त एकच आहे की 5 ठिकाणी कापले आणि 5 तुकड्यांमध्ये कापले. हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तर आपल्याकडे सध्या शब्द आलेला आहे 5 ठिकाणी कापले. समान अंतरावर कापले म्हणजे समान भाग केले. तर समान भाग करणे म्हणजे भागाकार किंवा बघा, आपण एक त्यावेळेस जर खूपच जास्त नाही समजलं तर त्या उदाहरणानुसार आपण दोरीची एक रेषा काढून घ्यायची आणि 5 ठिकाणी कापले म्हटल्यावर 5 काप आपण मारू शकतो. मारायचे 3, 2, 3, 4 आणि 5. बघा किती भाग झालेत. तर 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6 भाग झालेत. म्हणजे 6 जर 5 ठिकाणी कापले तर 6 भाग होतात. 6 ठिकाणी कापले तर 7 भाग होतात. या ट्रिक्सनुसार आपली दोरी आहे 30 मीटरची आणि भाग झालेले आहेत. जरी 5 ठिकाणी कापलंय तरी कुणी चुकूनही 5 तुकडे झाले असं समजू नये. तर किती झालेत? 6 तुकडे झालेत. म्हणून भागिले आपण काय केलेत? 6 केले आणि 6 एक 6, 6 पंच 30. आता बघा, मी प्रश्न वाचताना मुद्दाम अर्धाच वाचला. का वाचला? की आपलं वाचनाचं टॅग तसे असते. आपण पटकन वाचतो आणि आपल्याला वाटतं वा वा, उत्तर आपल्याला आलेलं आहे. तर पूर्ण प्रश्न वाचल्यावर 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता. आता आपल्याला वाटणार की एका तुकड्याची लांबी विचारली, पण पुढे जाऊया आपण. 2 तुकड्यांची लांबी किती? म्हणजे किती तुकड्यांची लांबी विचारली? एक नाही, 2 तुकड्यांची लांबी विचारली. आणि विशेष म्हणजे जे आपण उत्तर 5 मीटर काढलेलं आहे एका तुकड्याची लांबी, ते पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. परंतु प्रश्नच व्यवस्थित वाचणं किती महत्त्वाचं आहे. 2 तुकड्यांची लांबी म्हटल्यावर उत्तर एका तुकड्याची लांबी जर 5 असे 2 तुकडे, म्हणजे सर्वांनी उत्तर आधीच टाकलेलं आहे 10 मीटर एवढी लांबी येते. ठीक आहे. समजलं सर्वांना की प्रश्न वाचणं आणि पूर्ण प्रश्न वाचून जो प्रश्नामध्ये उत्तर अपेक्षित आहे त्याच्या खाली डबल अंडरलाईन करणं, महत्त्वाच्या जे प्रश्न आहे, महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला चौकट करणं किंवा त्याच्या खाली अंडरलाईन मारणं. पूर्ण पेपर आपलाच असतो, त्यावेळेस आपण त्याचा वापर करायचा आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 44वा प्रश्न अगदी सोपा आहे. पहा, दिलेल्या संख्या आहेत आणि दिलेल्या संख्या वरती दिलेल्या ज्या संख्या आहेत 32,321, 32,312,
32,231 आणि 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास, बघा मी अंडरलाईन करते, अशाच पद्धतीचा पेपर सोडवताना अंडरलाईन करायचं आहे. उतरत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व तिसऱ्या क्रमांकाच्या संख्या यांची बेरीज किती? म्हणजे फक्त उतरता क्रम लावून पहिल्या व तिसऱ्या क्रमांकाची संख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. तर संख्या आपल्याला दिसत आहे आणि सगळ्यांमध्ये काही कॉमन अंक दिसत आहे. अशा वेळेस चुकण्याची जास्त शक्यता असते. मग आता आपण काय करणार आहोत? सगळ्या संख्या किती अंकी आहे ते पहिले एकदा चेक करूया. सगळ्या संख्या आहेत 5 अंकी. ओके. आता यातले पहिले जे पद आहेत एकक, दशक, शतक, हजार, 10,000. तर 1000 आणि 10,000चं पद सारखं आहे. म्हणजे 32-32 कॉमन आहे. त्यावेळेस आपल्याला सगळीकडे 32-32 दिसतंय. मग अशा वेळेस आपल्या चुका होऊ शकतात. मग आपण काय करूया? 1000 आणि 10,000चं जे पद आहे ते मिळून जी संख्या होते 32, 32, 32, 32 कॉमन आहे. म्हणून त्याच्यावर पेन्सिलने हलकीशी रेष मारूया. आता आपल्याकडे शिल्लक आहे 3 शतक, 3 शतक, 2 दशक, 1 एकक. आता आपल्याला सोपं झालेलं आहे मुलांनो, की आपल्याला सर्वात मोठा कोण उतरत्या क्रमाने लावायचं म्हणजे मोठा आधी शोधायचा. तर 300, 300, 200, 100. आता बघा 300, 300 मोठा आहे, पण त्यापैकी आता हे 2चा विषय राहिलेला नाही. दोघातला मोठा कोण? 321 की 312? तुम्हाला सर्वांना उत्तर मिळालेलं आहे. उतरत्या क्रमात सर्वात मोठा आहे 321. मग 2 नंबर आहे 312. आता पुढचा आहे 200 की 100? तर साहजिक आहे उतरत्या क्रमात आहेत 231 आणि शेवटचा आहे 4 नंबरचा 123. अशा पद्धतीने जर केलं तर पटकन आपला उतरता क्रम लावून होतो. आणि आता आपल्याला त्यांनी सांगितलं पहिल्या व तिसऱ्या. मग पहिली संख्या आहे 32,321 अधिक तिसरी संख्या आहे 32,231. बऱ्याच मुलांची उत्तरं आलेली आहेत. त्यांची वजाबाकी बेरीज करायची आहे. बेरीज करायची आहेत. आपण बेरीज केलेली आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे. बरोबर सर्वांचं उत्तर येत आहे. हा तर पर्याय क्रमांक किती उत्तर आलेलं आहे? सी म्हणजे 3 पर्याय क्रमांक आलेला आहे. सर्वांचा हार्दिक अभिनंदन. फार फास्ट तुमचा सराव चांगला झालेला आहे. आपला वर्षभर जादा तास चालू असल्यामुळे. तर सर्वांची उत्तरं बरोबर आहेत. हार्दिक अभिनंदन. आणि आपला पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया. आता फक्त मुलांनो या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे चांगली उदाहरणं सोडवत आहात. फक्त आपण कुठे जास्त हे उदाहरण सोडवत असताना मी काही ट्रिक्स सांगणार आहेत. ज्या ट्रिक्स तुम्हाला शक्यतो ऑनलाईनला कुठे दिसणार नाही, तर त्या ट्रिक्स तुम्ही समजून घ्याव्यात. अरे ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा यामध्ये सर्वात तसं सोपंच उदाहरण आहे. परंतु आपल्याला इथं एक गोष्ट सांगितली आहे की 3/8 पट नफा झाला. एक शर्ट 400 रुपयाला विकला. शर्ट घेतला आणि त्याची खरेदी किंमत सांगितली नाहीये. काय केलंय? विकला म्हणजे कोणती किंमत सांगितलीये? विक्री किंमत सांगितलीये. आणि विक्रीच्या 3/8 पट नफा झाला. या शब्दाकडे लक्ष द्या. विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत. म्हणजे आपल्याला काय काय दिलेलं आहे? विक्री किंमत दिलेली आहे.
आणि नफा दिलेला आहे आणि आपल्याला काय काढायचे आहे? खरेदी किंमत काढायची आहे. आता बघा, सर्वात महत्वाचा शब्द आहे शर्ट रुपये 400 ला विकला आणि विक्रीच्या 3/8 पट नफा झाला. म्हणजे सोपा झालाय आपल्याला. खरेदीवर आपल्याला नफा काढायचा नाहीये. त्यांनी सांगितलंय की विक्रीच्या 3/8 पट नफा. पट म्हणजे गुणिले. मग आता आपण 400 रुपये विक्री किंमत आहे आणि या विक्रीच्या किती पट काढायचे? गुणिले 3/8 पट काय झालंय आपल्याला बरोबर नफा झालेला आहे. तर नफा आपण काढणार आहोत. आता बघा, 8 एक 8, 8 पंच 40, 8 शून्य 0. 8 पंच म्हणजे 50 गुणिले 3. मग किती झालाय नफा? आता आपण जे काढलंय ते नफा आहे, लक्षात ठेवा. आणि पर्याय क्रमांक 1 वर काय आलेला आहे? नफा आलेला आहे. परंतु आपल्याला नफा विचारलेला नाही, आपल्याला विचारलेली आहे खरेदी किंमत. आणि खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय येत असतं? विक्री किंमत येत असते. मग आता आपण सूत्र, आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमतचं सूत्र आपण लिहूया. खरेदी किंमत बरोबर. आपल्याकडे आता काय शिल्लक आहे? आपल्याला माहिती आहे विक्री किंमत आणि त्यातून आपल्याला काय वजा करायचं आहे? नफा. आणि मग आपल्याला मिळणार आहे खरेदी किंमत. तर आपली विक्री किंमत आहे 400 रुपये. आपल्याला नफा झालेला आहे 150 रुपये. आणि त्याची वजाबाकी केली असता आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे 250 रुपये. खरेदी किंमत भरपूर मुलांनी एकदम बरोबर लिहिलेली आहे. तर खरेदी किंमत आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक 3, 250 रुपये. ठीक आहे. ओके. यात कुणाला काही शंका वाटते, काही अडचण येते अशा प्रश्नामध्ये? की हे पट म्हणजे काय? तर पट म्हणजे लक्षात ठेवा गुणिले. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत. बघा, काही प्रश्न असतात जी वेगवेगळ्या पद्धतीने सोडवले जातात. तुम्ही आधी जी पद्धत शिकली कदाचित त्यापेक्षा एखादी सोपी पद्धत तुमच्या हाती लागू शकते. तर उदाहरण सोडवताना तुम्ही पण सोडवा आणि दिलेल्या पद्धतीकडे लक्ष देखील द्या. आता पुढचा प्रश्न आहे बघा. रोशनी, दिसतंय सर्वांना प्रश्न? ओके. रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते. प्रति लिटर 90 रुपये दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती होईल? आता बघा, रोशनी दररोज पाव लिटर, आता मी पहिल्यांदा पूर्ण प्रश्न वाचून घेतलाय. आता आपण त्याचं स्पष्टीकरणासह त्याची इथे मांडणी करूया. तर रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते. प्रति लिटर 90 रुपये दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? तर रोशनीचे पाव लिटर दूध म्हणजे सर्वांना माहिती आहे, पाव लिटर म्हणजे पावशर, 1 लिटर म्हणजे 1000 मिली, पाव लिटर म्हणजे 250 मिली. मग 1 लिटरचा भाव किती आहे? 1 लिटरचा भाव आहे 90 रुपये आणि पाव लिटर, मग अर्धा लिटरचा भाव किती होणार आहे? 45 रुपये. मॅडम माईक बंद झालाय. ओके ओके. हा, ते फोन आला की बंद होतंय बहुतेक. तर पाव लिटर
चा भाव आपल्याला येणार आहे बेदुने 4, बेदुने 4 आणि बेपंच 10 म्हणजे 22 रुपये. बघा पाव लिटरचा भाव आपल्याला मिळालेला आहे 22 रुपये आणि 50 पैसे. आता आपण इथपर्यंत आलोय की प्रति लिटरचा जरी 90 रुपये भाव आहे तरी आपल्याला पाव लिटरचा भाव आपण काढून घेतलाय आणि तिने ऑगस्ट महिन्याचं बिल तिचं विचारलंय. आता यासाठी तुम्हाला महिन्याचे दिवस सुद्धा माहिती पाहिजे. तर 22.5 22.5 हा एका लिटरचा भाव आहे आणि 31 दिवस आपण दूध घेतलेलं रोशनीने दूध घेतलेलं आहे. तर आपल्याला तिथे गुणाकार करायचा आहे. आता पॉइंटचा गुणाकार सुद्धा आपल्याला व्यवस्थित आला पाहिजे इथं अपेक्षित आहे. आता आपण सर्वांची बऱ्यापैकी उत्तरं येत आहेत परंतु आपण सोडवून घेऊया. 5 एक 5 5 5 एक 5 बे एक बे 2 बे एक बे. आता 3 ने गुणायचं आहे. 3 5 15 चला 1 3 दुने 6 ने 7 3 दुने 6 हॅलो मॅडम, कॅमेरा बंद झालाय. हॅलो तर हा सर ते फोन आला की बंद होऊ राहिला असं प्रॉब्लेम होतोय. ते मुलांचा फोन येतो. एरोप्लेन हा. मोड वायफाय जोडलं ना तुम्ही? हो वायफाय जोडलंय. मग हा एरोप्लेन मोडला टाकलं की हा एरोप्लेन मोडला टाका. हो चालेल. हम्म. तर आपलं उत्तर आलेलं आहे परंतु पर्याय मात्र जी माझ्याकडे पेपर आले सर त्याच्यामध्ये हा पर्याय नाहीये. तर कदाचित पर्याय तो प्रश्न त्या याच्यात चुकीचा आलेला असावा. तर सर्वांनी आपलं उत्तर चेक करा. आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीबंध पाहून रिकाम्या जागी येणारा आकृतीबंध शोधा. हा मी पर्याय मुलांनो पर्याय बघून घेते. माझ्याकडे पेपर आहे परंतु आपण पुढचा प्रश्न घेऊया. फ्लो मध्ये एखादा पर्याय म्हणजे पर्याय त्यात चुकीचे आलेले असावेत. खालील आकृतीबंध बघा आणि रिकाम्या जागी येणारा आकृतीबंध शोधा. आता बघा या प्रश्नामध्ये सर्व चिन्ह सारखी दिसत आहेत आणि मग त्यावेळेस आपण कन्फ्यूज होतो. आता बघा इथं स्वल्पविराम आहे याचा अर्थ हे जे चिन्ह आहेत त्याची मालिका स्वल्पविरामाच्या ठिकाणी चुकलेली आहे. त्यासाठी आपल्याला पुढे त्याकडे लक्ष द्यायचे की स्वल्पविराम जिथं आहे म्हणजे हे सर्व चिन्ह बघून आपण गडबडून जातो. अशा वेळेस आपण कशाकडे लक्ष द्यायचंय? स्वल्पविरामाकडे लक्ष द्यायचंय आणि त्या ठिकाणी आपण रेष मारून ती मालिका तिथं खंडित करायची आणि पुढची मालिका तिथून पुढे चालू होते असा त्याचा अर्थ होतो. बऱ्याच मुलांनी आधीच प्रश्नपत्रिका माहीत असल्यामुळे सोडून ठेवलेली दिसते. तर बघा मुलांनो पहिला आहे चौकट, मग आहे प्लस आणि मग आहे स्टार. याला आपण क्रमांक देऊन घेऊया 1 2 आणि 3. आता बघा या मालिकेमध्ये सगळे चिन्ह वेगवेगळ्या दिशेने फिरतायत. काही पुढे जात आहे आणि काही मागे येत आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने पटकन उत्तर भेटणार आहे. तर आपण लिहिलं 1 2 आणि 3 आणि यांना क्रमांक दिले आणि आता पुढच्या ह्याच्यात गेल्यानंतर हे जे क्रमांक आहे ह्या क्रमांकाचे चिन्ह कुठे गेले ते आपण शोधूया. तर बघा इथं गेला आहे 1 क्रमांकाचा चिन्ह म्हणजे चौकट गेली आहे 3 नंबरला पण तो किती क्रमांकाचं चिन्ह आहे? 1 क्रमांकाचं. नंतर जे बेरजेचं चिन्ह ते 2 नंबरला आहे म्हणजे 2 नंबरचं चिन्ह 1 नंबरला गेलेलं आहे.
आणि 3 नंबरचं जे चिन्ह आहे ते किती नंबरला आलेलं आहे? मध्यभागी आलेला आहे. मग आपला जो आकडा तयार झालाय बघा 231 तयार झालाय. म्हणजे आता आपल्याला पुढे सुद्धा तसा तयार होतो का बघूया. आता हे जे चिन्ह आहे याच्याकडे येऊया आपण. याला परत 1, 2, 3 असे आकडे आपण देऊन घ्यायचे आहेत. आणि हे आकडे देऊन घेतल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये काय झालंय बघा, की जे 1 नंबरचं खालचं आता 1 नंबरचं बघा. खालचं 1 नंबरचं जे चिन्ह आहे ते गेलेलं आहे शेवटी. मग आपलं हे जे 1 नंबर आहे हे आपण इथं घेणार आहोत. 1 नंबरचं चिन्ह शेवटी गेलंय. 2 नंबरचं जे चिन्ह आहे ते कुठे आलेलं आहे? 1 नंबरला आलंय, त्याला आपण मागचा क्रमांक देऊन घेतलाय 2 नंबरचं चिन्ह. आणि 3 नंबरचं चिन्ह ते कुठं आलेलं आहे? मध्यभागी. परत बघा वरती काय स्ट्रक्चर पॅटर्न तयार झालंय, की जो पहिल्या नंबरचा जो असतो त्याचा 2, 3, 1 असा क्रम लागतो. जो पहिल्या आता या ठिकाणी हा संपला, आता हा पहिल्या नंबरचा झाला. हा त्याचा 1, 2, 3 जो क्रम आहे तो पुढच्या याच्यात काय झाला? 2, 3, 1. याचा अर्थ असा की हे जे चिन्ह आहेत याचा सुद्धा क्रम पुढच्या याच्यात काय होणार आहे? 2, 3, 1 होणार आहे. 1, 2, 3 आणि याचा क्रम आपल्याला करायचा आहे 2. 2 नंबरचा पहिले घ्यायचा म्हणजे घ्यायची चौकट. नंतर 3. 3 नंबरचा पहिले घ्यायचा म्हणजे घ्यायची बेरजेचं चिन्ह. आणि 3 नंबरचा पहिले घ्यायचा म्हणजे घ्यायचा 2. 2 नंबरचं चिन्ह घेतलं, 3 नंबरचं घ्यायचं. आता 1 नंबरचं चिन्ह घ्यायचं. आता घ्यायचं आहे स्टार. ओके. आणि सर्वांनी अगदी सुरुवात केल्याबरोबरच उत्तर सांगितलं होतं. पर्याय क्रमांक 1 हे आपलं आलंय. स्ट्रक्चर आपण तयार केलंय 2, 3, 1 म्हणजे त्याला आपण म्हणतो पॅटर्न. अगदी सोप्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. सर्वांचे उत्तर आलेलं आहे. व्हेरी गुड. चला पुढचं घेऊया. आता बघा पुढचा प्रश्न आहे, प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या. त्यापैकी 1/2 पट वह्या तिने अनुष्काला दिल्या. म्हणजे 1/2 पट वह्या तिने अनुष्काला दिल्या व 1/5 पट वह्या तिने प्रज्वलला दिल्या. तर तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या? आता यामध्ये आपल्याला डझन, पट असे 2-3 क्रिया एकत्र आलेल्या आहेत. तर प्रज्ञाजवळ गडबडून न जाता पुन्हा एकदा व्यवस्थित उदाहरण वाचूया. प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या. 5 डझन म्हणजे आपल्याला सर्वात पहिले काय करायचंय? 5 डझन वह्या म्हणजे 1 डझन म्हणजे 12. अशा 5 डझन, 5 डझन वह्या 1 डझन म्हणजे 12, 12 पंच 60 वह्या. आणि बघा आपल्या शेजारी उत्तर 60 आहे, पण आपल्याला पुढे जायचं आहे. त्यापैकी 1/2 पट वह्या तिने अनुष्काला दिल्या. किती पैकी? 60 पैकी. 60 वह्या ज्या आहेत 60 चे किती पट वह्या तिने अनुष्काला दिल्या? 1/2 वह्या म्हणजे अर्ध्या वह्या दिल्या. म्हणजे बघा गुणाकार न करताही तो बऱ्याच जणांना तोंडी उत्तर येणार आहे की 30 वह्या तिने कोणाला दिल्या? अनुष्काला दिल्या. आता या 60 पैकीच पुढचं आहे बघा 1/5 पट वह्या तिने कुणाला दिल्या? प्रज्वलला दिल्या. मग 60च्या 1/5 पट किती होतात बघा? 5 एक 5 आणि 5 दुने 10. भरपूर जणांनी उत्तर बरोबर लिहिलेली आहेत. आपण पूर्ण उदाहरण सोडवण्याकडे लक्ष देऊया. ज्यांना समजलं नसेल त्यांनी किंवा सोप्या पद्धतीने कुणी अवघड पद्धतीने करून बघितलं असेल तर नीट लक्ष द्या. आता बघा 60चे 1/2 पट म्हणजे 30 वह्या आणि 60चे 1/5 पट, पट म्हणजे लक्षात ठेवा पट म्हणजे गुणिले म्हणजे 12 वह्या. टोटल वह्या तिच्या वाटल्या गेल्यात, प्रज्वलला दिल्यात. तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या हे आपल्याला काढायचं आहे. तर 60 वह्या होत्या, 30 वह्या आणि 12 वह्या अशा 42 वह्या तिच्या वाटल्या गेल्यात
आणि 60 वह्यांपैकी 42 वह्या वाटल्या गेल्यानंतर तिच्याकडे शिल्लक राहिलेल्या वह्या आहेत 18. आणि सर्वांची उत्तरं मी सोडवण्याच्या आधीच आलेली आहेत. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी सुंदर असा सराव केलेला आहे, त्यामुळे उत्तरं झटपट येत आहेत. असेच झटपट उत्तरं आपल्याला अपेक्षित आहेत. आता बघा, पुढचा प्रश्न आहे 49वा. श्रीकांतने 900 रुपयाचे घड्याळ खरेदी केले. त्याने दुकानदाराला 10, 20, 30, 10, 20, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या. आता बघा, समान नोटा दिल्यानंतर थोडंसं अलर्ट व्हायचं, त्यासाठी विशिष्ट सूत्र आहे. त्याने 20 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या? आता आपल्याला कोणत्या नोटा काढायच्या आहे? 20 रुपयाच्या. तर आपल्या सर्वांना माहित आहे, समान नोटांसाठी सूत्र आहे समान नोटा बरोबर एकूण रक्कम. सर, ज्यांना माहित नसेल त्यांनी त्या उदाहरणाचे स्क्रीनशॉट काढत चला, की एखादं सूत्र वेगळं तुम्हाला बघायला भेटेल. एकूण रक्कम बरोबर नोटांच्या किमतीची बेरीज. ओके. आता बघा, आपल्याला एकूण रक्कम माहित झालेली आहे. एकूण रक्कम आहे 900 रुपये. कारण घड्याळ खरेदी केलंय 900 रुपयाला आणि 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या. तर आपल्याला नोटांची किंमत माहिती आहे, की पहिल्या नोटेची किंमत आहे 10 रुपये, दुसऱ्या नोटेची किंमत आहे 20 रुपये, तिसऱ्या नोटेची किंमत आहे 50 रुपये आणि पुढच्या नोटेची किंमत आहे 100 रुपये. म्हणजे बघा, आपलं 900 भागिले यांची बेरीज 100, 50, 150 आणि 20, 170 आणि 10, 180 आणि 2 1 0 कटला 18 पंच 90. आता आपलं समान नोटा ज्या आहेत, समान नोटा आपल्या आलेल्या आहेत त्या आहेत 5. समान नोटा किती आहेत? 5. पण सगळ्याच्या 5 नोटा आहेत का? नाही. 10च्या 5, 20च्या 5, 50च्या 5 आणि 100च्या 5. मग आपल्याला त्यांनी विचारले की आपल्याला 20 रुपयाची समान नोट किती आहे? तर ती आहे 5 नोटा 20 रुपयाच्या आपण श्रीकांतने दुकानदाराला दिलेल्या आहेत. आता यामध्ये असाही एक प्रश्न पडू शकतो की एकूण नोटा त्याने किती दिल्या? तर त्यावेळेस आपल्याला किती नोटा येतील? 5 10च्या 5, 20च्या 5, 50च्या आणि 5 100च्या. म्हणजे 5 चोक 20 नोटा. एकूण नोटा विचारल्या असत्या तर आपल्याला 20 उत्तर लिहावं लागलं असतं, ते 1 नंबरला आहे. परंतु आपल्याला फक्त 20च्या विचारलंय, म्हणून आपण लिहिल्या 5 नोटा. ओके, सर्वांना समजलं? ज्यांना सूत्र लिहून घ्यायचं असेल किंवा आवडलं असेल त्यांनी ते सूत्र व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घेणे. आता बघा, पुढचं उदाहरण एकदम सोपं आहे, वाचूया. मंगल काकूंनी 6016 लिंबांची रोपे आणली. 6016 लिंबांची रोपे आणली. प्रत्येक रांगेत त्यांनी 47 रोपे लावली. तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील? बघा, एकूण मंगल काकूंनी लिंबांची रोपं आणली आणि त्यांनी प्रत्येक रांगेमध्ये 47 47 असं काय केलंय? रोपं लावलेली आहेत. तर रोपांच्या रांगा किती तयार होतील? मग बघा, अशा प्रश्नाकडे आल्यावर आपल्याला क्रिया कोणती करायची हा एक महत्वाचा घटक असतो. तर एकूण आले 6016. एकूण आहेत 6016 लिंबाची रोपं आणि त्यांनी एका एका रांगेत लावलेत. याचा अर्थ त्यांनी त्या रोपाचे काय केले? भाग केले. कसे भाग केले? 47 47. याचा अर्थ आपल्याला इथं फक्त क्रिया करायची आहे भागाकाराची. तर बघा, भागाकाराची क्रिया करत असताना आता बऱ्याच वेळा असं होतं की 47चा पाढा आहे, तर त्यावेळेस आपल्याला जो पर्याय ना त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. पर्यायाकडे लक्ष दिल्यामुळे आपला भागाकार सोपा होऊन जातो, कारण मोठी संख्या आहे आणि आपल्याला खूप वेळ पण नसतो. तर बघा, 47 आहे, मग 47 एक 47, शून्यातून 7 जात नाही म्हणून आपण घेतलं, वजाबाकी केली, हातचा घेतला. 10तून
7 गेले 3, 5 4 गेला 1 आणि वरून अंक घेतलेला आहे आपण 101. असा आपला पुढचा अंक तयार झालाय. 131 चा भाग करायचा आहे. तर बघा हा 47 जो आहे ना हा 50च्या जवळचा आहे. 50 ची दुप्पट केली तर होती 100 आणि तिप्पट केली होती 150. म्हणजे आपण भागिले 3च्या आतलं घ्यावं लागेल आपल्याला. म्हणून 3चा भाग आपल्याला देण्यापेक्षा आपण 2चा भाग देऊया. 47 दुने बघूया करून. 47 दुने 7 दुने 14. बघा याच्यापेक्षा जर मोठा केला तर आपल्याला आपल्या ज्या संख्या आहे तिच्या पुढे जाणार आहे. म्हणून आपण काय केला दुने 94. 47 दुने 94. आता बघा एकातून 4 जात नाही. हातचा घेतला 11तून 4 गेले 7 आणि पुढे घेतले आपण 12तून 9 गेले 3 आणि पुढून अंक घेतलेला आहे 6. आता बघा सर्व सोपं झालंय. पर्यायाकडे बघा एकक स्थानी 8 8 8 8 याचा अर्थ आपल्याला 47 ला 8 नी भाग दिला की आपल्याला उत्तर भेटणार आहे असं आपण गृहीत धरूया. कारण सगळ्या पर्यायांमध्ये 8 आहे. तर 7 8 56. हातचे आले 5. 8 चोक 32 आणि 5 37. बघा आपल्याला अपेक्षित असलेलं उत्तर इथं आलेलं आहे. 47 8 हे 376 आणि वजाबाकी केली असता उत्तर आलेलं आहे. बाकी आलेली 0 आणि किती रांगा तयार होतील? 47 47 अशी रोपं एका रांगेत लावली तर रांगा तयार होणार आहे 128. सर्वांचं उत्तर माझ्या आधी झालेलं आहे. बऱ्याच जणांचं 30 सेकंदाच्या आत उत्तर आलेलं आहे. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आता मला पुढचा प्रश्न घेऊया. सोपा प्रश्न होता हा. बघा या प्रश्नाकडे थोडंसं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. याच्यामध्ये पॉइंट मध्ये उत्तर आहेत. तर यामधल्या थोड्याशा बारीक अशा क्लुप्त्या मी तुम्हाला सांगणार आहे. 51 नंबरचा प्रश्न जो आहे 480 सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर? आता बघा यासाठी हा जो तक्ता आहे हा खूप महत्वाचा आहे. तर मिली सेंटी डेसी मीटर लिटर ग्रॅम डेका हेक्टा किलो डॅश क्विंटल हे सूत्र आपलं पाठच हवं. शिष्यवृत्ती आणि नवोदय या दोघांसाठी हे महत्वाचं आहे. आता बघा यामधली सर्वात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचं आपण काय करतो याच्यात रूपांतर करतो. भरपूर मुलांनी ते शिकलेलं देखील असावं. आता बघा 480 सेंटीमीटर. आता हा जो सेंटीमीटर आहे ना हे परिमाण लक्षात ठेवा आणि ही जी 480 संख्या आहे हिचा एकक परिमाणाचा एकक हा आपल्याला याच्या परिमाणाच्या एककाच्या कप्प्यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे आता सेंटीमीटर दिलंय 480. हा 480 चा कोण टाकायचा सेंटीमीटरच्या घरात? तर एकक आहे 0. नंतर त्यानंतरचा आहे 8 आणि त्यानंतरचा आहे 4. म्हणजे आता आपण सेंटीमीटर बरोबर टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काय पाहिजे ते बघूया. आपल्याला पाहिजे डेकामीटर. मग डेकाच्या कप्प्यापर्यंत तर आपण गेलोच नाही. तिथे आपण 0 मांडून घेऊया. आणि डेका घेतल्यानंतर आता आपण बघितलं की इथं आपल्याला पॉइंट मध्ये उत्तर आहे 4.8 0.48. आता डेका म्हटल्यानंतर आपल्याला डेकाच्या घरात काय द्यायचं आहे? पॉइंट द्यायचा आहे की आम्हाला डेका पाहिजे म्हणजे डेकापर्यंतच पॉइंट देणं अपेक्षित आहे. आपलं उत्तर इथे आलेलं आहे 0.480 आणि हा पुढचा 0 नसला तरी चालतो. बघा पर्यायामध्ये उत्तर बऱ्याच जणांनी आधीच दिलेलं आहे. छान, व्हेरी गुड. आणि ज्यांना समजलं नाही किंवा ज्यांना ही ट्रिक्स माहीत नसेल त्यांनी हा आपला जो स्क्रीन आहे स्क्रीनचा एक फोटो काढून घ्या आणि फक्त लक्षात ठेवा परिमाणाचा एकक. परिमाणाच्या घरात कोण लिहायचं आहे? एकक. आणि आपल्याला जे विचारलंय तिथे काय द्यायची त्याच्या समोर पॉइंट द्यायचा आहे तर आपल्या उत्तर आलेलं असेल. पर्याय क्रमांक 2. छान, व्हेरी गुड. काही जणांचं चुकतंय थोडंसं लक्ष द्या. चौथा पर्याय थोडासा फसवा आहे 0 मागे पुढे झालेला आहे. व्हेरी नाइस बच्चे लोग.
आता बघा पुढचा प्रश्न तर त्याहूनही सोपा आहे. 5 जानेवारीला मंगळवार आहे. 5 जानेवारीला मंगळवार आहे. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? आता बघा येणार आहे हा नाही विचारला, तर येणार नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. आता यामधली ट्रिक सर्वांना माहित आहे की 5 वेळा कोणता वार येतो? कोणत्याही महिन्यातला कोणता वार 5 वेळा येतो? तर बघा 29 तारखेचा, 30 तारखेचा आणि 31 तारखेचा वार 5 वेळा येत असतो. बरेच जण उलटी ट्रिक शिकतात की 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेचा वार 5 वेळा येतो, परंतु ट्रिक्स अशी आहे 29, 30 आणि 31 चा वार 5 वेळा येतो, पण 29 तारीख म्हणजे 1 तारीख आणि 29 तारीख सेम वार असतो. 2 तारीख आणि 30 तारीख सेम वार असतो. 31 तारीख आणि 3 तारीख सेम वार असतो. आता बघा इथं आपल्याला 5 जानेवारी दिली आहे. मग आपण लिहून घ्यायचं जानेवारी महिना. वार मंगळवार आणि त्याच दिवशी कोणती तारीख आहे? हो, भरपूर विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे, मंगळवार. आता बघा आपल्याला दोन्ही सूत्र आपण सोबत घेतले ते 29, 1, 30, 2 आणि 31, 3. ह्या जोडीवरनं आपल्याला वरील उदाहरण सोडवायचं आहे. 5 वेळा येणार नाही याकडे आपण जास्त लक्ष देऊया. मंगळवारी येते 5 तारीख, सोमवारी येते 4 तारीख, रविवारी येते 3 तारीख, शनिवारी येते 2 तारीख आणि शुक्रवारी येते 1 तारीख. आता आपल्याकडे हा स्ट्रक्चर तयार झाला. आता आपल्याला माहिती आहे 1 चा वार म्हणजे 29 चा वार, 2 चा वार म्हणजे 30 चा वार आणि 3 चा वार म्हणजे 31 तारखेचा वार असतो आणि हे वार किती वेळा येतात? 5 वेळा येतात. हे वार शुक्रवार, शनिवार, रविवार किती वेळा येणार आहे? 5 वेळा येणार आहे. बघा शुक्रवार, शनिवार, रविवार सलग पर्यायामध्ये आलेले आहेत आणि कोणता वार येणार नाही? तर सोमवार येणार नाही. चांगल्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तरं अगदी बरोबर दिले आहे आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. व्हेरी गुड. आणि ज्यांना ट्रिक्स माहित नव्हती त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. अगदी सोपा हा घटक आहे. ही मार्क आपली हातची आहेत. आता बघा पुढचा 53वा प्रश्न आहे. एका आयताची लांबी रुंदी, थोडं फास्ट घेऊया, वेळ कमी 15 मिनिट आहे आणि 5 एक प्रश्न आहेत अजून. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 8 सेमी, तर आयताची परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता प्रश्न जरी मोठा दिसत असला तर प्रश्न एकदम सोपा आहे, पण प्रश्नामध्ये 2 क्रिया सोबत दिलेल्या आहेत आणि 2 आकृत्या सोबत दिल्या आहेत, तर यामुळे आपण थोडंसं काय करूया, लक्ष देऊया. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 आणि 8 सेमी आहे, तर आपण सर्वात प्रथम काय करूया, आयत काढून घेऊया. बघा अशी उदाहरण सोडवताना शक्यतो तोंडी सोडवायची नाहीत, कारण यात जर चूक झाली तर आपल्याकडून आपल्या हातचे मार्क जातात आणि 1 आणि 2 मार्काने 1 आणि 2 प्रश्नाने आपली गुणवत्ता यादी हुकू शकते. मग आता बघा अनुक्रमे लांबी आहे 12, तर 12 सेमी लांबी लिहून घेतली, 8 सेमी रुंदी लिहून घेतली. आता आयताची परिमिती काढायची आपल्याला. याचा अर्थ सर्व बाजूंची काय करायची आहे, बेरीज. आयताची परिमिती म्हणजे सर्व बाह्य बाजूंची बेरीज. मग आयताची परिमिती किती आली? आयताची परिमिती बरोबर आली आहे, सर्वांची बेरीज 12 12 24, 8 8 16, 24 आणि 16 आलेली आहे 40 सेमी. आता पुढचा प्रश्न, इथपर्यंत अर्धा प्रश्न झालाय. एवढी परिमिती असलेला म्हणजे जेवढी आयताची परिमिती किती, 40 सेमी, त्या 40 सेमी एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे बघा आपल्याला काय करायचंय, एक चौरस काढायचा आहे आणि त्याचं परिमिती किती असली पाहिजे, 40 असली पाहिजे. म्हणजे सर्व बाजूंची बेरीज किती असली पाहिजे, 40. म्हणजे चौरस आपण काढून घेऊया आणि मग त्याचं माप लिहूया. आता बघा परिमिती 40 सेमी काढायची आहे याची, म्हणजे 4 बाजूंना किती वाटायचे आपल्याला, 10 10 10 आणि 10 समान.
परंतु याची परिमिती नाही काढायची. याचं काय काढायचं आपल्याला? क्षेत्रफळ काढायचंय. आणि क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले म्हणजेच बाजू गुणिले बाजू. म्हणजे कारण बाजू गुणिले बाजू का म्हणतात? कारण लांबी म्हणजे एक बाजू लांब असते, रुंद म्हणजे एक बाजू कमी असते, लांबी रुंदी घेतो. परंतु चौरसामध्ये सर्व बाजू सारख्या आहे, मग कुणाला लांबी म्हणणार, कुणाला रुंदी म्हणणार, म्हणून बाजू घेतात. तर 10 गुणिले 10 सेमी गुणिले सेमी. आता तुम्ही सेमी गुणिले सेमी का केलं? तर बघा, जसं आपली अंकांची गुणाकार होतो ना, 10 गुणिले 10 100, तसा सेमी गुणिले सेमी. तर सेमीचा काय होतो? वर्ग होतो, आणि त्यालाच आपण म्हणतो सेमीचा 2 वेळा गुणाकार म्हणजे सेमीचा वर्ग. त्यालाच आपण म्हणतो चौरस सेमी. कारण वर्ग संख्येला आपण काय म्हणतो? चौरस संख्या असं पण म्हणतो. म्हणून बघा, आपलं उत्तर आलेलं आहे 100 चौरस सेंटीमीटर. आणि आपल्याकडे पर्याय आहे तिसऱ्या क्रमांकाचा 33. गडबडीमध्ये बरेच मोठे मोठे पर्याय क्रमांक दिले जात आहेत, तर आपलं उत्तर आलेलं आहे. चला आता आपण अगदी सोपा प्रश्न आहे सर्वांसाठी. 54 नंबरचा प्रश्न आहे. आणि फुली, चौकट, त्रिकोण या चिन्हांच्या जागी अनुक्रमे म्हणजे नंबरशीर येणारे अंक कोणते येतील? आणि बघा, पर्याय पण आपल्याला बऱ्याच वेळा सपोर्ट करत असतात. तर आपल्याला पर्यायाकडे पाहिल्यावर लक्षात येईल की प्रत्येक पर्यायात 3च अंक फिरतायत, दुसरा एक्स्ट्रा अंक आलेला नाही. 3 7 9 9 7 3 7 9 3 9 3 7. ओके, म्हणजे याचा अर्थ आपल्याला याच्यातलेच उत्तर शोधायचे आहेत. म्हणजे पर्याय सुद्धा आपल्याला हेल्प करत असतात, आपला वेळ वाचवत असतात. आता बघा, इथं वजाबाकी दिलेली आहे आणि चौकट मधून 3 वजा केले तर 4 येतात. आता पहिलेच येतात, हातचे घेण्याची सुद्धा गरज नाही. याचा अर्थ चौकट मध्ये किती आलेला असणार आहे? 7. तर बघा, 7 हा चौकट मध्ये आलेला आहे आणि 7 मधून 3 गेले तर 4 येतात. लगेच काय आपल्याला उत्तर लिहायचं नाहीये, एक एक आपण करत जाऊ. आता चौकट जर 7 धरला तर त्रिकोण मध्ये अशी संख्या आपल्याला घ्यावी लागेल, त्यामधून 2 वजा केले तर उत्तर काय येणार आहे? 7. म्हणजे त्रिकोण म्हणजे आपण काय घेऊ शकतो? 9. 9तून 2 वजा केले तर येतात 7. आता बघा, राहिली फुली. फुली आपण पुढे जाऊया. 2 मधून चौकट वजा केली. चौकट जर आपण 7 घेतलेली आहे, चौकट आपली कन्फर्म झाली आहे जवळजवळ, तर चौकट जर आपण 7 घेतली तर 2तून काही 7 जात नाही. याचा अर्थ आपण ह्या शेजारची जी फुली आहे हिच्याकडून एक हातचा घेतला म्हणजे 12 झाले, आणि 12तून 7 गेल्यावर काय राहिले? 5 राहिले. म्हणजे इथं जी संख्या येणार आहे त्या संख्येतून एक संख्या आपण इकडं घेणार आहोत. आता बघा, आपल्याला 2 अंक मिळालेत. मी तुम्हाला म्हटलं ना की आपल्याला बऱ्याच वेळा चौकट मदत, पर्याय मदत करत असतात. तर बघा, आपण इथं लिहून घेऊया की चौकट म्हणजे 7 आणि त्रिकोण म्हणजे 9. आता बघा, मग कोणता अंक शिल्लक राहिला इथं? 3. तर फुलीच्या जागी आपण काय घेऊन बघूया? 3. 3तून एक हातचा दिला इथे, तर इथे राहतात 2. आणि 2तून काही 5 जात नाही. मग आपण ह्या 8कडून हातचा घेणार आहोत, म्हणजे इथं राहणार आहे 7. तर इथं झाले 12. 12तून 5 गेले, राहिले 7. म्हणजे आपला हा जो तिसरी चौकट जी आहे ना, चौथी चौकट इथपर्यंत, ही आपली क्लिअर झाली. आपल्याला 7 उत्तर तिथं भेटलेलं आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक फुलीच्या जागी 3 असलेला 3 7 9 कोणता पर्याय आला? पर्याय क्रमांक 1. बघा, अनुक्रमे घ्यायचंय, बरोबर चिन्हाच्या जागी चिन्ह आली पाहिजे. काही जण 2, काय काय उत्तर. ठीक आहे, छान. भरपूर जणांनी, आणि पर्यायांचा सुद्धा वापर आपण करू शकतो कारण आपल्याकडे पेपरमध्ये वेळ कमी असतो. आता बघा, दसा दसे काही दराने. आता आपल्याला इथंच कळलं की आपल्याला दराच्या आसपास काहीतरी गोष्ट काढायची. 5,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1,350 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? आता बघा, काही दराने 5,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज
1350 रुपये होते. तर व्याजाचा आपल्याला काय काढायचं आहे, दर काढायचा आहे. म्हणजे आपल्याला दरचं सूत्र पाठ पाहिजे. आता बघा काही मुलांचं पाठ असणार, परंतु काही मुलांचं सूत्र पाठच होत नाही. मग आपल्याला एकच सूत्रामध्ये अनेक सूत्र कसे तयार करायचे, त्यातलं एक डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे. आपलं एक सूत्र मात्र पाठ आहे पहा सर्वांचं, सरळ व्याजाचं. सरळ व्याज बरोबर मू गुणिले म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले क म्हणजे कालावधी छेदी 100. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला काढायचा आहे दर, त्याला आपण चौकट करूया. बघा आपण इथे जागची जागी आपण सूत्र तयार करू शकतो आणि त्याच्यावरून झटपट उत्तर काढू शकतो. फार सूत्र तयार करण्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. तर आपल्याला इथं कोण ठेवायचंय, दर, आणि बाकी सगळे कुठं न्यायचे, पलीकडं. तर बघा सरळ व्याज इथे ठेवलेला आहे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला, आणि हा जो 100 आहे तो काय आहे, इथं भागिले आहे, छेदात आहे, तो भागिले वरती जाऊ अंशात नेऊ आणि गुणिले करू. सरळ व्याज गुणिले काय झालाय, हा 100 आपण कुठं नेला, बरोबरच्या पलीकडे नेताना चिन्ह बदलतात आणि स्थान देखील बदलतं. अंशातला छेदात, छेदातला अंशात जातो. आता उरलंय मुद्दल गुणिले कालावधी. आता मुद्दल गुणिले कालावधी हा अंशात आहे, बरोबरच्या चिन्हात पलीकडे जात असताना तो येणार आहे छेदामध्ये. मुद्दल गुणिले कालावधी. आता बघा राहिलं कोण मग इकडे, दर. असं आपलं दरचं सूत्र तयार झालेलं आहे आणि अगदी काही सेकंदात कुठले पाठांतर न करता आपण दर तयार केला. आता आपण किंमत टाकूया. सरळ व्याज आपल्याला माहित आहे 1350 गुणिले 100 आणि मुद्दल आपल्याला माहित आहे, मू म्हणजे मुद्दल 5000 आणि क म्हणजे कालावधी किती आहे, 3 वर्ष. आता बघा आपल्याला काटाकाटी करायची आहे. अंशातला एक शून्य गेला, छेदातला एक गेला, अंशातला एक गेला, छेदातला एक गेला. आता आपल्याला काय करायचंय, सॉरी 5000 होते इथे आणि तुमचा माईक बंद असल्यामुळे मला तुम्ही लगेच सांगितलं असतं. ठीक आहे. आणि हा एक शून्य गेला आणि हा एक शून्य गेला. 5000 होतं मुद्दल, तर 500 लिहिले गेलं होतं. बघा आपल्याकडे पण गडबडीमध्ये असा वेळ कमी राहिल्यावर असं होत असतं. त्याचा छोटासा डेमो झाला हा. तर 5 ने 35 ला गुणलं, 5 दुने 10, राहिले शिल्लक 3, 5 7 35. आता बघा राहिलाय 3, 3 ने 27 ला भागूया, 3 9 27. बघा आपला दर आलेला आहे 9, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. कुणाला पद्धत आवडली बघा, जागेवर आपण सूत्र तयार केलं. असं सूत्र आपण मुद्दलचं करू शकतो, असं सूत्र आपण कालावधीचं करू शकतो. तर अशा पद्धतीने खूप जास्त पाठांतर करण्यापेक्षा स्मार्ट ट्रिक्स वापरून आपण वेगवेगळे सूत्र जागेवर बनवू शकतो. आता पुढचा घटक आहे 56वा प्रश्न चालू आहे. LXVCDM या रोमन संख्येचा उतरत्या क्रमाने लिहा. आता सर्वांना याचं सूत्र माहित असेल. तर बघा याची ट्रिक्स अशी आहे, पहिले आपण आय लिहिला, आय म्हणजे 1. त्यामुळे आपल्याला सर्व संख्यांचा उतरता क्रम, पहिले ट्रिक्स सांगते मग उदाहरण घेऊया. ट्रिक्सने उदाहरण पटकन सुटेल. पहिले आय म्हणजे 1, व्ही म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा 5, नंतर आहे एक्स. हे 3 आपल्याला माहित आहे, परंतु LCDM हे मात्र थोडंसं आपल्याला अवघड जातं नाही का. मग सूत्र असं आहे की LCD कसा घ्यायचा, मोठा. बघा हे जे सूत्र आहे हे सर्वांनी पाठ ठेवायचं किंवा लक्षात ठेवायचं, सोपं जातं. LCD कसा घ्यायचा, LCD म्हणजे टीव्ही, LCD कसा घ्यायचा आहे, मोठा. हे सूत्र लक्षात ठेवलं तर आपल्याला माहिती आहे आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5 आणि एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. काही जणांचं सूत्र पाठ आहे, त्याच्यामुळे पटापट उत्तर येत आहेत. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं बघा, हा जो क्रम लावलाय हा चढता क्रम आहे. म्हणजे चढता क्रमाने LCD कसा घ्यायचा, मोठा, आणि आय व्ही एक्स तर आपलं पाठ आहे. मग आता उतरता क्रम लावायचा आहे, म्हणजे पहिले काय लिहायचा, MDCL. यम कुठे एक नंबरला आहे, पर्याय क्रमांक
4 मध्ये उतरता क्रम म्हणजे मोठा पहिले, मग लहान, मग लहान. व्हेरी गुड. मग डी 500, मग सी 100, मग एल 50, मग एक्स 10 आणि मग व्ही 5. अशा पद्धतीने आपला उतरत्या क्रमाने आपल्या रोमन संख्या पर्याय क्रमांक किती मध्ये आहे? 4 मध्ये आहे. व्हेरी गुड. आणि बऱ्याच जणांना सूत्र आवडलं असेल, क्लुप्ती आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या सूत्रांची जी वही आहे, सूत्रांचं जे मेन आपण सूत्रांचा संग्रह केला आहे त्याच्यामध्ये वाढ करा. आता पुढे, आता बघा याचं सुद्धा एक सोपं सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्या आधी आपण प्रश्न वाचूया. एक रीम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले आणि 36 कागद प्रिंटिंग करते वेळी खराब झाले, तर किती कागद शिल्लक राहिले? तर बघा याच्यासाठी आणि आपल्याला कागदमध्ये याचं रूपांतर करायचे. आणि बऱ्याच वेळा काय होतं माहितीये की याचा पण चढता उतरता क्रम विचारला जातो. त्यासाठी एक सूत्र, एक क्लुप्ती तुमच्यासाठी मी आणलेली आहे, ती आहे दादागिरी. दादागिरी असते तर आपली दादागिरी आहे. तर बघा दादागिरी हा आहे चढता क्रम, लहान मोठा मोठा मोठा. आता याच्यामध्ये बघा दा म्हणजे डझन, ड फॉर डझन. 1 डझन बरोबर 12 कागद. दस्ता, आता बघा याचं रूपांतर मी डझन मध्ये केलंय आणि कागद मध्ये केलंय चढत्या क्रमाने. कारण बरेच प्रश्न जे आहेत वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेतले त्यामध्ये याचा चढता आणि उतरता क्रम देखील विचारलेला आहे. काही मध्ये डझन मध्ये रूपांतर विचारलंय, काही मध्ये कागदामध्ये रूपांतर विचारलंय. तर दादागिरी हे सूत्र तुम्ही लिहून घ्या आणि ही दादागिरी पेपरमध्ये नक्की वापरा. 1 डझन म्हणजे 12 कागद, 1 दस्ता म्हणजे 2 डझन आणि 24 कागद, 1 ग्रोस म्हणजे 12 डझन आणि 144 कागद, आणि रीम म्हणजे 40 डझन म्हणजेच 480 कागद. आता बघा याचं अशा पद्धतीने केल्यामुळे जर तुम्हाला डझन मध्ये जर करायचं असेल तरी तुम्ही रूपांतर करू शकता, दस्त्यात पण रूपांतर करू शकता आणि कागदामध्ये पण रूपांतर करू शकता. आता बघा आपला जो प्रश्न आहे त्याकडे आपण जाऊया. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आपण त्याच प्रश्नाकडे जाऊया आणि ह्या दादागिरीचा वापर करूया त्याच्यावर. तर बघा 1 रीम कागद आहे. 1 रीम म्हणजे किती? तर कागदात शिल्लक काढायची म्हणून आपण सगळ्याचं रूपांतर कशात घेणार आहे? कागदात घेणार आहे. 1 रीम कागद होता म्हणजे टोटल कागद 1 रीम. 1 रीम म्हणजे किती कागद? 1 रीम म्हणजे 480 कागद होते. त्यापैकी आता हे होते आणि हे वापरलेले कागद आपण बाजूला घेऊया. तर 5 दस्ते कागद वापरले. बघा इथं 1 दस्ता म्हणजे किती डझन? 2 डझन 24 कागद. म्हणजे 5 दस्ते म्हणजे 24 गुणिले 5 म्हणजे 120 कागद. बरोबर? 24 5 120. आणि 36 कागद प्रिंटिंग करते वेळे काय झाले? खराब झाले. म्हणजे वापरले गेलेले कागद किती आहे? 5 दस्ते कागद प्रिंटिंग साठी वापरले आणि 36 कागद प्रिंटिंग करते वेळे खराब झाले. तर असे टोटल 556 कागद काय झाले? वापरले गेले. प्रश्न आहे किती कागद शिल्लक राहिले? तर आपल्याला रीम नुसार 480 कागद होते आणि 156 कागद काय झाले? वापरले गेले. तर आपण वजाबाकी करूया. शून्यातून 6 जात नाही म्हणून 7. इथे राहिले शेजारच्याकडून हातचा घेतला तिथे राहिले 7 आणि 10तून 6 गेले 4, 7तून 5 गेले 2 आणि 4तून 1 गेला 3. 324 कागद शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे 1. कसं वाटलं मुलांना सूत्र? आवडलं? दादागिरी सूत्र आवडलं सर्वांना? या प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाची तुम्हाला मला इन्फॉर्मेशन या सूत्राची द्यायची होती. ज्यांना सूत्र आवडलं त्यांनी नक्की ते लिहून घ्या. चला पुढचं घेऊया. 2च प्रश्न राहिलेत आणि पुढचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. नेहमी येणारा प्रश्न आहे. गौरी, हमीदा, मेरी आणि ईश्वरी किती जण आहेत? बघा 4. या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या राहिल्या.
त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलने केली. म्हणजे उदाहरण कशाचं आहे? हस्तांदोलनाचं आहे आणि त्या वर्तुळाकार उभ्या राहिलेल्या आहेत. तर एकूण किती हस्तांदोलने झाली? आता बघा, त्यासाठी आपण 4 जणींना वर्तुळाकार उभं करूया. म्हणजे ह्या 4 जणी आहेत. ह्या कशा उभ्या राहिल्या आहेत? वर्तुळाकार उभ्या राहिलेल्या आहेत. आणि लक्षात ठेवा, हस्तांदोलन असतील किंवा रेषाखंड असतील त्यासाठी हेच सूत्र वापरायचं, एकदम सोपं आहे. यापेक्षा अवघड सूत्र काहीतरी मायनस प्लस करण्यापेक्षा एकदम सोपं सूत्र सांगते की 4 जणी आहेत, एकमेकीसोबत हस्तांदोलन करतायत, तर ती स्वतः बरोबर करणार नाही. म्हणून 4 जरी मैत्रिणी असल्या तरी आपल्याला अंक घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा एकनी कमी, म्हणजे घ्यायचा आहे 3. मैत्रिणी किती आहेत? 4. आणि आपल्याला अंक किती घ्यायचा आहे? 3. आणि त्याच्या मागे जायचंय आपल्याला. 3 अधिक 2 अधिक 1 या सूत्राने आपलं उत्तर येत आहे 6. तर हे सूत्र मात्र सर्वांनी वापरण्याचा प्रयत्न करायचा आणि वापरून खात्री करून रेषाखंड मोजण्यासाठी, समजा 4 बिंदू आहे, रेषाखंड मोजायचे, एकूण किती सगळे बिंदू एकमेकाला जोडले तर किती रेषाखंड तयार होतील, तर त्यासाठी सुद्धा हीच ट्रिक्स वापरायची आहे. तर हे उत्तर आपल्याकडे आलेले आहे, पर्याय क्रमांक 4. बघा, आता शेवटचा प्रश्न आलेला आहे आणि सोपा आहे आणि तेवढाच विचार करायला लावणार आहे. काही मुलं या प्रश्नाला घाबरतात आणि काहीतरी उत्तर लिहून देतात आणि आपलं हातचे मार्क घालवतात. तर बघा, प्रत्येक प्रश्न पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचे विधान ओळखा म्हटल्यानंतर प्रत्येक सगळं विधान जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया आहे आणि ती क्रिया आपल्याला करून बघायची आहे. त्यासाठी आपल्याला कच्चं काम थोडंसं करावं लागेल. ठीक आहे, बघा आता आपण एक याच्यावर कच्चं काम करूया. कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यावर उत्तर 30 संख्या येते आणि याच्यामध्ये ओळखायचं काय? बघा, चुकीचं विधान ओळखायचंय. म्हणजे आपल्याला याचा अर्थ 3 विधानं बरोबर असणार आहे. कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास उत्तर 30 संख्या येते. तर बघा, 5 ने जर 5 ला भागलं, 1 ने भागल्यास, तर 1 5 5, उत्तर काय येतं? 30 संख्या आली, 5च आली. जिला भागलं ती, म्हणजे पहिला जो पर्याय आहे, विधान आहे, ते बरोबर आहे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. आता बघा, कोणतीही संख्या, समजा आपण 10 घेतली आणि त्याच संख्येने भागलं. प्रश्न, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. तर बघा, 10 ने 10 ला भागलं तर उत्तर 10 1 10 येणार आहे. म्हणजे उत्तर 0 येतंय का? नाही. म्हणजे हे विधान काय झालंय? चुकलेलं आहे. तरी देखील आपण पुढच्या विधानांचा विचार करूया. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 1 येते. याचा अर्थ असा की मागचं जे आपण करून बघितलं तेच तिथं आलेलं आहे. कोणत्याही संख्येला त्या संख्येने भागलं तर उत्तर 1 येतं. याचा अर्थ आपण जे करून बघितलं ते बरोबर आहे. आणि भाजक व भागाकार यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते. आता बघा, सर्वांना भाज्यचं सूत्र माहित आहे. भाज्य म्हणजे ज्याला आपण भागतो तो. भाज्यचं सूत्र काय आहे बरं? चला रिवाइज करूया. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे सूत्र सर्वांना माहित आहे आणि नसेल तर आपल्या व्हेरी मच इम्पॉर्टंट लिस्ट मध्ये ह्या टाका, VIP व्हेरी इम्पॉर्टंट लिस्ट मध्ये टाका की भाज्याचं सूत्र हे 100% 2 ते 3 वेळा वापरलं जातं. अपूर्णांकामध्ये सुद्धा वापरलं जातं. बघा, भाज्य आता काय? भाजक व भागाकार यांचा गुणाकार आहे की नाही? गुणाकार. आणि यामध्ये बाकी मिळवली तर भाज्य मिळतं. याचा अर्थ चौथा पर्याय सुद्धा बरोबर आहे. अशा प्रकारे आपला 59 पर्यंत आपला शार्प पूर्ण झालाय. 1 मिनिट जास्त झालेला आहे. तर ठीक आहे. तर ती पर्याय क्रमांक 2 सर्वांनी बरोबर लिहिलंय. असे उदाहरणं जरी दिसायला जास्त मॅटरचे असतात, परंतु त्याचं उत्तर मात्र सोपं असतं. एक क्रिया ही स्वतः करून बघायची आणि मग विधान चूक आहे की बरोबर आहे ठरवायचं. मग चुकीचं विधान आपल्याला मिळालेलं आहे आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न संपलेला आहे. राणे सर. थँक्यू मॅडम.
हो. आणि आज सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या आधीच उत्तरं दिलीत, तर मला सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करायचं आहे. आणि हे जे वेगवेगळी सूत्र आहेत, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असते. तर देण्यासाठी किंवा ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य करण्यासाठी आमची पंचायत समिती श्रीरामपूरच्या गट शिक्षणाधिकारी माननीय शैलजा सामलेटी आणि सर्व मान्यवर आमचे मार्गदर्शक यांचे मी हार्दिक आभार मानते. राणे सरांनी पूर्ण तासभर स्क्रीनकडे लक्ष दिलं. कदाचित जर लक्ष नसतं दिलं तर काही अनावधानाने माईक आणि व्हिडिओ कॉल आल्यावर हे होत होते, ऑफ होत होते. तर ते झाले असते आणि आपला संपर्क तुटला असता. तर त्यांचं खूप खूप त्यांच्या कष्टांचं कौतुक आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन राणे सर आणि सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा पुढील तासिकेसाठी. ओके, थँक्यू मॅडम. तर आणि एक जे विद्यार्थी उदाहरण आपलं हे झालंय ना पर्यायामध्ये, तर उद्याच्या तासिकेला आपण ते क्लिअर करूया. तर माझ्याकडे त्याची झेरॉक्स नाहीये उदाहरण चेक करायला. सर, हो सर. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थांबूया आणि मॅडमने आपल्याला आजच्या गणिताच्या तासिकेमध्ये सर्वांना सखोल असं मार्गदर्शन आणि काही महत्वाच्या ट्रिक्स सांगितल्या. त्याबद्दल मॅडमचे हार्दिक आभार आणि पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता. शुभ दिन. सर्वांना शुभेच्छा.